ओम बाळू मामा नमो नमः। हे गुरु माऊली, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू द्या वा कोणतीही अडचण असू द्या, त्या सर्वांचे उत्तर फक्त आणि फक्त तुम्ही आहात। जेव्हा आम्ही तुम्हाला आळवतो तेव्हा तुम्हीच विविध लोकांच्या द्वारे आम्हा प्रत्येक भक्तांना मार्गदर्शन करता आणि आम्हाला तुम्ही योग्य दिशा दाखवता आणि कर्म संकेत देऊन समस्येचे निराकरण करतात। हे माऊली, तुम्ही नक्कीच आमच्यावर अनंत तुमचे उपकार आहेत। तुमच्या उपकाराची परतफेड मात्र करण्याची आमची मुळीच पात्रता नाही। आम्हाला फक्त इतकेच तुम्ही वरदान द्या की तुमचे नाम नित्य आमच्या ओठी असू द्या। तुमचा ध्यास नक्कीच आमच्या हृदयात असू द्या, कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही। धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळू मामा, अनंत कोटी धन्यवाद। प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर आपल्याही समोर आलेला असेल तर अजिबात आपण आजचा हा संदेश पाहून कानाडोळा करू नका। स्वतः भगवंत आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहेत, म्हणून शांत मनाने तुम्ही तुमच्या घरात किंवा एकट्यामध्ये आजचा हा दैवी संदेश नक्कीच ऐकावा। मृत्यू कसा कधी येईल हे कोणी सांगू शकणार नाही, म्हणून जे मिळालेलं आयुष्य आहे ते भरभरून नक्कीच आपण जगणं हेच खरं आयुष्य आहे। बाकी माझं तुझं हे तर काहीच नाही, हे प्रत्येक धन आहे भगवंतांचं। म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व न करता नेहमी आपण बाळूमामांची निस्वार्थ मनाने भक्ती केली पाहिजे। नक्कीच तुम्हाला आजचा हा संदेश जर मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा आणि याच श्रेणी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। ज्याच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नसते, कारण भगवंत त्यांच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभा असतो। आणि नक्कीच या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची इथे सत्ता आहे, यालाच आपण श्री संत सद्गुरू बाळूमामा असे म्हणतो। आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी देखील सहज शक्य करीत असते। फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करायचं आहे आणि बाकी हे आयुष्य आहे इथे असेच असते। सुख दुःखने विणलेली प्रत्येकाची एक इथे कहाणी असते, कधी गोड तर कधी कडू, आठवणींची शिदुरी असते। सुख हसण्याच्या रूपात तर दुःख अश्रूंच्या रूपात इथे मात्र वाहते। पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्मरण असते, दुसऱ्यांचे पाहून केलेले अनुकरण असते। आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे मात्र काहीच नसते। आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो, कारण छान जगण्या इतपत तरी आपण नक्कीच शिकलेलो असतो। म्हणूनच हे आयुष्य आहे आणि म्हणावं नेहमी जैसे ठेविले भगवंत तैसे राहावे आनंद चित्ताने। जाणिले मामा तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठांवर असते फक्त आणि फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामा तुमचेच नाव। आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता आम्ही सावरलो, कारण पाठीमागे भगवंतांची शक्ती होती, भगवंत उभे होते। हेच नक्कीच आपण परमेश्वरांच्या चरणी नेहमी म्हटलं पाहिजे। भगवंत नेहमी म्हणतात, खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी तुमच्या जवळून मात्र निघून जातात। त्यामुळे जे सध्या तुमच्या जवळ आहे तेच तुम्ही प्रेमाने सांभाळायला शिका। मग त्या वस्तू असतील किंवा एखादी माणसं असतील, ते मात्र तुम्ही वाचायला देखील शिकलं पाहिजे आणि नक्कीच माणसांना उत्तम पद्धतीने समजले देखील पाहिजे। बाकी दुःख भोगणारा पुढे जाऊन नक्की सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा मात्र कधीच इथे सुखी होऊ शकणार नाही, हे मात्र नक्कीच खरे। नको भगवंता सोडू या बाळाचा हात, द्या मज सदैव तुम्ही मायेची साथ। द्यावा आता आधार मजशी, मागणे हेच आहे आमचे तुम्हा पायांशी। प्रत्येकांचं मन प्रत्येक वेळी आपण जपायचा, ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल असा विचार करून नेहमी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा नेहमी आपण प्रयत्न मात्र केले पाहिजेत। आणि नक्कीच स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःसाठी वेळ देखील आपण नक्कीच काढला पाहिजे। ज्या व्यक्तीचे विचार नेहमी निर्मळ आणि सकारात्मक असतात
नक्कीच बाळूमामा त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात 100% येत असतात. आणि मित्रांनो, काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते, ते तर फक्त तुमचं कोण आणि परको कोण हे फक्त आणि फक्त ओळखण्यासाठीच. हे देखील तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी नक्कीच आयुष्यात नक्कीच तुम्हाला पुढे जायचं असेल तर नेहमी तुम्हाला स्वतःवरती मात्र विश्वास 100% ठेवावा लागेल. आणि एक गोष्ट मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मात्र तुम्हाला मिळणार नाही. ते तर फक्त स्वतःच निर्माण करावे लागते, उत्तम कर्म करून आणि उत्तम कार्य करून. हे नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. बाकी माणूस चुका करतो कारण तो माणूस आहे, चुका तर करणारच, पण ती चुकीचा तेव्हाच ठरतो जेव्हा तो त्याच्या चुका मान्य कधी करत नसतो. म्हणून तुम्ही स्वतःकडून झालेल्या चुका नक्कीच मान्य केल्या पाहिजेत. बाकी आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग भगवंत नक्कीच मोकळा आपल्यासाठी करत असतो. म्हणून तुम्ही देखील सर्वोत्तम प्रयत्न करायला शिका. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट नक्कीच आपण स्मरणात धरली पाहिजे, ते म्हणजे शेवटच्या घावात दगड तुटतो. याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्त्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न नक्कीच महत्त्वाचा असतो. फक्त तुम्हाला सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागतात. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या पद्धतीने नक्कीच स्मरणात धरायचं आहे. बाकी ज्या घरातील माणसं एकमेकांना किंमत देतात त्या घरात कधीही वास्तुदोष नक्कीच निघत नसतो. आणि मित्रांनो, नक्कीच तोंडावर तिरस्कार करणारे लोक एक वेळ परवडतील, पण आपलेपणाचा दिखावा करणारे लोक भरपूर भयंकर असतात. त्यांच्यापासून मात्र नक्कीच तुम्ही सावध राहिलं पाहिजे. यशस्वी होण्यासाठी नेहमी उत्तम प्रयत्न करा आणि स्मरण आणि त्याच पद्धतीचे विस्मरण, या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात. कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला तर नक्कीच चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पडत असतात. स्मरण चांगल्या गोष्टींचे जीवनात राहिले तर त्या गोष्टींचे स्मरण करून जीवन सुखात जगता येत असते. आणि जीवनात आलेल्या वाईट अनुभव व प्रसंगाचे अपमानाचे विस्मरण करता आले तर कष्ट व पीडारहित जीवन जगता येत असते. नक्कीच त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्त्वाचे असते. व या दोन्हीवर जर तुम्ही प्रभुत्व मिळवून जर प्रत्यक्ष त्याच्या जीवन जगण्यासाठी योग्य प्रकारे वापर कराल तर नक्कीच जीवन सुखी आणि समाधानी तुमचं होऊन जातं. हे नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे फक्त अधिकार नाही तर ती एक पद्धतीची जबाबदारीसुद्धा आहे. आणि ध्यान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मनाला दिलेली एक विश्रांती. ज्याप्रमाणे शरीराची विश्रांती म्हणजे झोप आहे, त्याचप्रमाणे आपल्या मनाची विश्रांती म्हणजे नक्कीच ध्यान आहे. जे आपण प्रत्येक सकाळी उठल्यानंतर नक्कीच ध्यान करायचे असते भगवंतांचे. हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. आणि नक्कीच भगवंत नेहमी म्हणतात, जितका विचार करतील तितकं जास्त अजून दुःखी होशील. म्हणून नेहमी दुःखी होण्यापेक्षा चांगले विचार करा, नेहमी तुम्ही सुखी राहाल. आणि नक्कीच पुष्कळ विचार करून ज्या माणसाला नेहमी सुख मिळतं असं त्याला आणि आपल्याला वाटतं, तो माणूस नवीन दुःखाच्या शोधामध्ये नक्कीच असतो. खरं तर नव्या दुःखाच्या शोधामागे लागताना त्यात सुख आहे अशी मनामध्ये प्रत्यक्ष नक्कीच संकल्पना करूनच आपल्याला शोध घ्यावा लागतो. प्रत्यक्ष जोपर्यंत शोध आपला चालू आहे तोपर्यंत नक्कीच शोक्य आहे. आपण काहीतरी शोधत आहोत याचं सुखामध्ये माणूस नेहमी हरवतो. प्रत्यक्षात सुख हातांमध्ये आल्यावर यात सुख नव्हतं हे मात्र प्रत्येकाला लक्षात येतं. म्हणूनच जी गोष्ट सध्या तुम्हाला वाटत आहे की ही गोष्ट मिळाल्यानंतर भरपूर जास्त तुम्हाला आनंद मिळेल, भरपूर सौख्य मिळेल, आणि ती गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या नक्कीच आयुष्यात अजून दुसऱ्या गोष्टीसाठी रडाल. म्हणून कोणती गोष्ट प्राप्त करण्यापूर्वी तुम्ही प्रथम भगवंतांची प्राप्ती करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. ते म्हणजे निस्वार्थ मनाने नक्कीच नामस्मरण करणे आणि नेहमी चांगले कर्म करणे. नक्कीच तुम्ही एवढं जरी कराल
तरी तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होऊन जाईल. हळवं मन लाभलेला माणूस म्हणून नक्कीच जन्माला येतो आणि माणूस म्हणूनच मरतो. मन नावाची वस्तू जिथं जन्माला येत नाही, नक्कीच ती सगळी माणसाच्या आकाराची, एक प्रकार जनावरच, हे देखील नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, पैंजण जरी नक्कीच सोन्याचं असलं, प्रत्यक्ष तरी देखील त्याला पायातच घालतात. आणि टिकली जरी 2 रुपयाची नक्कीच असली तरी ती कपाळीच लावतात. याचे अर्थ किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. हेच तुम्ही समजलं पाहिजे. नक्कीच जे तुम्हाला देखील उत्तम पद्धतीने समजलं असेल. आणि नक्कीच भगवंत नेहमी म्हणत असतात, जे तुला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. आणि वाईट विकाराचं गवत आपोआप माजत असतं. चांगल्या गोष्टी या नेहमी पेराव्याच लागतात. म्हणून तुम्ही सर्वप्रथम चांगले कर्म नक्कीच पेरा. तुम्हाला प्रत्यक्ष उत्तम फळ 100% मिळून जातील. बाकी जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर नक्कीच येऊन थांबत असतो. बस या जीवनाचा गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकणार नाही. असा हा 2 घडीचा डाव, यालाच जीवन ऐसे नाव भगवंतांनी दिलेले आहे. आणि आयुष्यात जितकं जास्त तुम्ही दुःखाचा सामना कराल, तेवढं भगवंत तुम्हाला उत्तम पद्धतीने नक्की सुखाचे दिवस दाखवेल. हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यात जोपर्यंत देवाणघेवाण चालू असेल, तोपर्यंत येणं आणि नक्कीच जाणं चालू असेल. जोपर्यंत तुम्हीहून बोलत असाल, तोपर्यंत समोरून तुम्हाला प्रतिसाद नक्कीच मिळत असेल. पण जेव्हा देणं आणि तुम्हीहून विचारणं संपेल, तेव्हा मात्र नातं तर संपतच, पण माणुसकीसुद्धा संपत असते. तुम्ही कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसता. महत्त्वाची असते तर ती समोरच्या व्यक्तीची तुमच्याकडून असणारी गरज पडली की आठवण, आणि गरज संपली की अडचण. हा काही लोकांचा स्वभावच असतो. गरज संपली की नातं संपलं. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला एकटं जगायला पण नक्कीच शिकलं पाहिजे. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा पूर्ण गाव गोळा होईल. पण तुमची वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा कोणी तुमच्याकडे येणार नाही. हे नक्कीच आपण लक्षात ठेवून नेहमी आयुष्यात आनंदी राहण्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्य सांग तुझे, कर्ज किती, व्याज किती आणि मुद्दल किती. जपली आजवर जीवापाड नाती, तरी ओंजर अशी का रीती. जगतानाही प्रश्न पडतो, परीक्षा प्रत्यक्ष मी देऊ किती. परंतु हे आयुष्य आहे. जर तुम्हाला इथे प्रत्यक्षाने संकटांचा तुम्ही सामना करत नसाल, तर ती संकटे अजून जास्त तुम्हाला नक्कीच भिडवतील. म्हणून नेहमी संकटांचा मात्र आपण नक्कीच सामना केला पाहिजे. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष आयुष्य खरं तर साधं सरळच असतं. माणूस त्याला विनाकारणच गुंतागुंतीचं करण्याच्या मागे नक्कीच लागलेला असतो. आयुष्य म्हणजे काय आहे हे शिकण्यासाठी तत्त्वज्ञानाची मोठमोठी पुस्तके वाचण्याची काही एक गरज नाही. आयुष्य देईल ते धडे मिरवत मात्र नक्कीच गिरवत राहील तरी पुरेसं आहे. कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त साधे सरळ नक्कीच असतात. आणि माणसाला पुस्तकाच्या धड्यांपेक्षा केव्हाही जास्त प्रत्यक्ष शिकवत असतात. हे देखील तुम्हाला नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि कधीकधी समोरच्याला आपले विचार आणि आपलं बोलणं नक्कीच वागणं कधीही पटणार नाही. अशा वेळी मात्र उगाच भांडत बसू नका किंवा स्वतःला प्रत्यक्ष त्या ठिकाणी बरोबर सिद्ध करत बसू नका. कारण या जगात प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येकाचे विचार आणि दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. हे नक्कीच तुम्ही उत्तम पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. आणि भगवंत नेहमी म्हणतो, काही वाद टाळायचे असतील तर काही संवाद देखील तुम्हाला कायमचे नक्कीच टाळावे लागेल. हे नक्कीच खरे. कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण मात्र करू शकणार नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता मात्र नक्कीच साफ ठेवावी लागेल. आणि समर्पणाच्या भावनेने
नातं मात्र जोडावं लागतं, तरच बांधिलकी जमते. समर्पण म्हणजे झुकणं नसतं, तर समर्पण म्हणजे एकनिष्ठ नक्कीच असतं. आणि कुठल्याही वेदनांची जाणीव स्वतः शिकल्याशिवाय नक्कीच अजिबात तुम्हाला होणार नाही. कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते? पाप विचारात असतं, शरीरात मुळीच नाही. आणि गंगा मात्र शरीर धुते, विचार मुळीच नाही. हे नक्कीच आपण उत्तम पद्धतीने पूर्णत्व समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, अनंत काळापासून फुलणारी विविध रंगी नक्कीच विविध ढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशु पक्ष्यांना आणि कीटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडते आणि भावनांना प्रत्यक्ष ते मोहून घेते. हे नक्कीच आपण फुलापासून शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टी आणि अस्तित्वाची लढाई हे तर प्रत्येकाची वेगवेगळी नक्कीच असते, मात्र या लढाईत एक गोष्ट सारखीच असते, ती म्हणजे प्रत्येक आईची लढाई सारखीच असते, मग ती आपली आई असो किंवा नक्कीच प्राण्यांची. म्हणून प्रत्येकाची नक्कीच तुम्ही कदर पूर्णत्व केली पाहिजे. बाकी जे तुमचं आहे ते नक्कीच तुम्ही जपलं पाहिजे, मग ती एखादी व्यक्ती असो वा प्रत्यक्ष कुणाचं तरी मन. बाकी संभाषणातून नक्कीच आयुष्याच्या समस्यांवर योग्य ते मार्ग नक्कीच निघत असतो. आणि नात्याच्या एकूण 5 पायऱ्या असतात: पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे. या 4 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत, परंतु सर्वात कठीण म्हणजे 5वी पायरी आहे, ती म्हणजे निभावणे. आणि नक्कीच मित्रांनो, प्रत्येक क्षणी लक्षात ठेवा, तुम्हाला जर आयुष्यात पूर्णत्व पुढे जायचं असेल तर नेहमी भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने मात्र तुम्ही केली पाहिजे. दुसऱ्याला दुःख देऊन नक्कीच स्वतः सुखी बनण्याची इच्छा नक्कीच करणाऱ्याची दोषापासून कधी सुटका होणार नाही, कारण त्याने स्वतःला मात्र दोषाच्या जाळ्यात गुरफटून घेतलेले असते. हेच अंतिम सत्य. बाकी आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पाने येतात, तेव्हा मात्र पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात 101% तुम्ही करा. माणसानं आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी राहण्यासाठी स्वतःवरती मात्र विश्वास नक्कीच ठेवलं पाहिजे. आणि दुःखातून पळून निघाल्याशिवाय सुखाची किंमत तुम्हाला समजणार नाही. त्याच पद्धतीने पृष्ठभागावरून नुसतं वाहून गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरून ठेवलेले किती हे बोरवेल खाणल्याशिवाय नक्कीच कुणालाही समजणार नाही. आणि मित्रांनो, तात्पुरता मिळालेला आधार आणि उसने मिळालेलं प्रेम याचं आयुष्य मात्र खूप कमी असतं. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात मोठे यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला कठीण काळ जास्त काळ मात्र सहन करावा लागेल. हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात मात्र प्रत्येक सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा जास्त नक्कीच मोलाचा असतो. हे देखील तुम्ही समजलं पाहिजे. दृष्टी अधू झाली म्हणून अनुभव कधीही तुम्हाला धोका मात्र देणार नाही, हे नक्कीच समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर नेहमी तुम्ही भगवंतांवरती देखील विश्वास ठेवावा लागेल. आणि जेव्हा चिंता आणि प्रत्यक्ष तुम्ही कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी अजून जास्त दुःखी राहील. नक्कीच माणसाच्या मनात निरागस प्रत्यक्ष भावना असतील तर माणूस कोणालाही कधीही मदत करू शकतो. फक्त मेलेले मासे नदीच्या प्रवाहात वाहून जातात आणि प्रत्यक्ष नदीतले जिवंत मासे आपला मार्ग मात्र स्वतः नेहमी नक्कीच निर्माण करत असतात. आणि मित्रांनो, सगळ्यांनाच पाहिजे ते इथं मिळतं असं नाही, आणि ज्यांना मिळतं त्यांना त्यातलं काय घ्यावं हे मात्र कधी समजत नाही. म्हणूनच तुम्हाला सध्या भगवंतांनी जे काही दिलेलं आहे ते मात्र तुम्ही जास्तीत जास्त आनंदाने स्वीकारून नेहमी आनंदाने काम करून नक्कीच आयुष्यात राहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात पूर्णत्व अजून पुढे जाल. हे मात्र नक्कीच खरे. बाकी तुमच्यावर झालेल्या टीकेला तुम्ही मात्र मुळीच घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगामध्ये टिकतो. हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. विसरून जा दुःख तुमचे, हे मनालाही द्या तुम्ही विसावा. आयुष्याचा पतंग तुमच्या ह्या प्रत्येक क्षणी गगनी मात्र नक्कीच भिडावा, हे मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो,
तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी भगवंतांची भक्ती करण्यापूर्वी कर्म देखील तुम्हाला चांगले करायचे आहेत, कारण भगवंत नेहमी नक्कीच कर्म पाहतो हे मात्र नक्कीच खरे. जे साधं सोपं असतं तेच अगदी छान असतं. मग ते जगणं असो किंवा नक्कीच वागणं. आनंदातून उमलेलं हास्य सुंदर नक्कीच असतं, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना नकळत खुललेलं स्मित हास्य म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य आहे हे मात्र नक्कीच खरे. आणि माणसाला आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या आपोआप समजून जाते. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः सोडवलेलं तर वेळेत प्रत्यक्ष ते सुटेल आणि योग्य उत्तरही तुम्हाला 100% मिळून जाईल. आणि नक्कीच मित्रांनो, प्रत्यक्षाने लक्षात घ्या, दुःखातून पळून निघाल्याशिवाय सुखाची किंमत मुळीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच समजणार नाही. नक्कीच कपडे फाटके असले तरी चालतील, पण आपण जिथे सर्वस्व घाण ठेवतो ते हृदय मात्र कधीच फाटकं नक्कीच आपण ठेवलं नाही पाहिजे. बाकी माणसानं कुंडलीतल्या नाही तर जमिनीतील प्रत्यक्ष लावलेल्या झाडासारखं नक्कीच राहिलं पाहिजे. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं हेच नेहमी समजत राहावं. आणि ज्या दिवसापासून जबाबदारीचं ओझं तुमच्यावर नक्कीच खांद्यावर येते त्या दिवसापासून मात्र रुसायचा आणि थकायचा अधिकार मात्र नक्कीच तुमच्यापासून संपला जाईल. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, निस्वार्थ भावनेने देण्याची वृत्ती असली तर न मागता तुम्हाला बरेच काही परमेश्वर देऊन टाकतो. बाकी मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करत असतो त्यावेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास नक्कीच येत असतो हे देखील तुम्ही समजलं पाहिजे. जगणं धावपळीच्या या जीवनात जगणं थोडं कठीण नक्कीच झालं आहे. विचारांचं ओझं माती आयुष्य एक प्रश्न झालं. एकाच जागी आहोत आपण, दिवस मात्र सध्या निघून जात आहेत. आयुष्याच्या या गणितात अजून उत्तरच मात्र प्रत्येकजण शोधत आहे. हसावं की रडावं आता वजाबाकी सारखंच नक्कीच झालं. सुख कधी तर दुःख कधी गुणाकार करून भागायचं राहिलं हेच सध्याचं आयुष्य आहे. पण कधीच घाबरू नका, कधीच निराश होऊ नका. नेहमी तुम्ही स्वतःवर आणि भगवंतांवर मात्र नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. आणि नक्कीच जेव्हा तुम्ही असल्याचा कोणाला तरी त्रास नाही झाला पाहिजे याची मात्र काळजी म्हणजे मॅच्युरिटी असते. आणि मित्रांनो, हे आयुष्य सुंदर आहे, फक्त तुम्हाला तुमच्या मनाला या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त सांभाळायचं आहे. आणि आयुष्यामध्ये नक्कीच जित्या जागत्या माणसांची संवाद संपला की प्रत्यक्ष हे ताकलादू आधार मात्र आपल्याला शोधावे लागतात. राजकारण, संपबंध, हिंसा, भ्रष्टाचार, संघर्ष, टीव्ही, व्हिडिओ, प्रत्यक्ष अशा काही गोष्टी मात्र यांच्यात न पडता नेहमी तुम्ही भगवंतांच्या या काळी भक्ती पडा. नक्कीच भक्तीमध्ये पडा, हेच तुमच्यासाठी उत्तम आहे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झालेली आहे ती प्रतिमा अभंग राहावी यासाठी तो मात्र नेहमी धडपडतो. नक्कीच स्वतःच निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी मात्र त्याचे आणि जीवनाचे पहिल्यांदा नक्कीच भेट घडेल. हे देखील तितकंच खरे. माणूस खरे तर सहज सुखी होऊ शकेल. सुखी होणे हे तितकेच दुर्मिळ नक्कीच नाही. अहंकार सोडावा आणि जगातल्या चांगुलपणावर प्रत्यक्ष नितांत आपण श्रद्धा ठेवावी. सुखधाराशी हात जोडून उभे मात्र नक्कीच राहील. चांगुलपणाच्या कृतीचं संताप क्षणीच विस्मरण नक्कीच व्हावं. कापूर जळतो तशा त्या आठवणी मात्र जळून जाव्यात. कापूर जळायला की राखेच्या रूपानेही त्याचं अस्तित्व राहणार नाही. त्याचप्रमाणे नक्कीच सत्यकृत्याच्या आठवणींचं पुढच्या क्षणी मात्र विस्मरण नक्कीच व्हावं. बाकी आयुष्य ही एक पद्धतीची कला आहे, म्हणूनच त्यात विविधता आहे, रंग आहे. तिथं मात्र बहाणे नाहीत. बहाणे सुरू झाले की जीवन मात्र तुमचे नक्कीच बेरंगी होऊन जातं. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्या गोष्टीसाठी मुळीच बहाणे करू नका आणि कामासाठी तर मुळीच नाही.
हेच आपल्याला भगवंत नेहमी नक्कीच शिकवत असतात. बाकी ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडून बसायचे नसते, त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची नक्कीच असते. की आयुष्यात मात्र कितीतरी गोष्टी स्वतःसाठी कमी आणि मिरवण्यासाठी जास्त. लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेपासून देखावा मात्र नक्कीच सुरू होतो, म्हणून तुम्ही कधी या देखाव्यामध्ये नक्कीच पडू नका. बाकी अनुभूती आणि अनुभवातून गेल्याशिवाय विश्वासाचं श्रद्धेत रूपांतर मात्र होणार नाही. विश्वास प्रकट करण्यासाठी असतो. प्रत्यक्ष आणि विश्वास आणि श्रद्धा ही अंतर्मनाचा एक मोठा भाव आहे, जे तुम्हाला देखील समजलं पाहिजे. बाकी पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्यूला आमंत्रण दिले. जीवनाची हीच एक गंमत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो की आपण प्रत्येक क्षणी जगतोय. बाकी आपल्याला धुपासारखं बनायला हवं. विस्तावर कोणी का टाकेना, विस्तव अंगाला लागला की सुगंध देण्याचं, वातावरणात नक्कीच उदात्तता निर्माण करण्याचं काम ते मात्र नक्कीच आपलं आहे. बाकी सोन्याकडून सुवासाची अपेक्षा मुळीच नाही, पण कमीत कमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्ण तत्वाने हवीत की नाहीत. अपूर्णतेत नक्कीच मजा आहे, पण माणूस ते कुठपर्यंत मानतो जोपर्यंत ती अपूर्णता त्याच्या वाटेला मुळीच येत नाही, नक्कीच तोपर्यंत. आणि आयुष्य खूप साधे आहे, कधी कधी खूप रटाळ आहे. आयुष्याचं मोर्चं मात्र प्रत्येकाला करता आलं पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं प्रत्यक्षाला जगणं म्हणत नसतात, तर प्रत्येक श्वास घेताना आसमनातल्या सुगंधातला नक्कीच सुगंधाचा प्रत्येक नक्कीच आपल्याला आला पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, दुसऱ्याच्या पगाराची मिळकतीची चौकशी करणं हे अत्यंत संस्कारहीन आहे. असंस्कृतपणाचं नक्कीच ते लक्षण आहे. याचप्रमाणे तुम्हाला आता काय कमी आहे अशी फाडकन कुणाला देखील नक्कीच तुम्ही विचारू नका आणि म्हणू नका. ज्यांना काहीच कमी नसतं नक्कीच त्यांना खर्च नक्कीच कमी नसतो, हे मात्र तुम्ही समजलं पाहिजे. बाकी स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं त्यांना वाटायला लागतं. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव मात्र प्रत्यक्षाने नक्कीच घेतले पाहिजेत. आणि ज्यांना स्वतःची शक्ती योग्य मार्गासाठी वापरायची आहे त्याने योग्य क्षेत्र नक्कीच निवडायलाच हवं. उत्तम बियाणं आणि सुपीक जमीन यांचाच संयोग व्हायला हवा, हेच तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी ज्या संकटांचं रूप नावात व्यक्त करता येणार नाही तेच जास्त भीषण 100% असतं आणि अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी कधी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरलेली आहे. याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ते म्हणजे आयुष्य आहे. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपला प्रत्येक श्वास नक्कीच जसा वर्तमान काळातल्या नक्कीच ताज्या क्षणाशी प्रत्यक्ष इमानाने नातं ठेवतो, तितक्याच प्रमाणात वृत्ती कोऱ्यातून संसारातल्या प्रत्येक क्षण जोकायच्या भूत भविष्य वजन वापरून नक्कीच वर्तमान काळातला कोणताही क्षण तोलता येणार नाही. 5 पंचेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हीच एक मोठी मोजमाप आहे जी तुम्हाला देखील समजायची आहे. एखाद्याचं दिसणं तो चांगलं की वाईट हे कधीच ठरवू मात्र शकणार नाही. पाऊस पडणारे ढग हे काळे नक्कीच असतात, सफेद मुळीच नाही, हेच तुम्हाला समजायचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला प्रत्येक क्षणी संकटे येत असतील तर तुम्ही मुळीच काळजी करू नका, मुळीच चिंताही तुम्ही करू नका. जेवढे संकटे सुद्धा तुम्हाला येत आहेत त्यापेक्षा उत्तम दिवस नक्कीच तुम्हाला येऊन जातील. आणि आपण कसे आहोत हे ज्यातच त्याला पक्क माहिती असलं म्हणजे माणूस नेहमी निर्भय होतो. प्रत्यक्ष त्यासाठी सर्वात प्रथम स्वतःचीच ओळख स्वतःला मात्र व्हावी लागते. आणि माणसांचं बोलणं आणि वागणं ह्यात एक प्रचंड दरी आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, शहाणपणाचं देखील वेळ मात्र घ्यावं लागतं, तर तो शहाणपणा शेवटपर्यंत टिकतो. त्या वेड्याचे विस्मरण झालं की चांगली शहाणी सवरती माणसं पण नक्कीच वेड्यासारखी वागतात, हे देखील तितकंच खरे. आणि वळव्याच्या सरीसारखं कोसळणारे यश झेलाला मात्र पहाडसारखं 100% आपल्याला व्हावं लागतं. नक्कीच तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे प्रत्येक कृती घडली की ती कशी घडली याची कारण आपण मात्र शोधत असतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी तर कधी समर्थनासाठी.
इतरांना सुचत नाही असं नाही, तर ज्यांना नुसतं सुस्त ते फक्त आयुष्यभर मला हेच म्हणायचं होतं असं म्हणत राहतात. सुचल्यानंतर जे त्यावर चिंतन करतात पण कृती कधी करत नाहीत ते सगळे फिलोसॉफर्स, आणि जे कृती करतात ते मात्र खरे संत आहेत. जे तुम्हाला देखील नक्कीच संत बनायचे आहे ते म्हणजे नेहमी उत्तम बोलण्यातून बाकी थक्क करणारा माणूस सामान्य पातळीपेक्षा वरच्या पायरीवर राहतो. तो मोठा तर नक्कीच वाटतो, मात्र जवळचा कधी तुम्हाला नक्कीच वाटणार नाही. आणि माणसातलाही नको असलेला प्रत्यक्ष भाग दूर करायला शिका. याची सुरुवात स्वतःपासून नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि स्वतःला नको असलेला भाग कोणता, तर ज्यापायी तुमचा आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास प्रत्यक्ष याला तडा जातो, तो आचार, तो विचार हा मात्र टाकायचा भाग आहे, जे तुम्ही टाकलाच पाहिजे. बाकी मनाला वेग येतो तेव्हा काळ नेहमी छोटा वाटतो, क्षण लहान होतो आणि मनाला वेग पेळत नाही तेव्हा क्षण मात्र नक्कीच युगासारखा आपल्याला होऊन जातो. आणि आयुष्यात सगळी माणसं अशीच येतात आणि अशीच जातात, जितकी जवळ तितकीच दूर. जेवढी समजतात त्यापेक्षा कितीतरी पट नक्कीच अनकलनीय राहतात. बाकी ओळखीचं नातं माणसांपेक्षाही प्रसंगाचे जास्त बांधलेलं आहे. आणि प्रसंग नेहमीच अनोळखी असतात, परके असतात, परक्यासारखी येतात आणि परक्यासारखे निघूनही जातात. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे तुमचं आयुष्य आनंदी होऊन जाईल हे मात्र मुळीच आपल्याला सांगता येणार नाही. याचं उत्तर पण नियती जवळच आहे हे देखील तुम्ही समजून घ्या. बाकी अपराधीपणाची भावना हेच मोठं दुःख. ही भावना दूर झाली की श्वास किती मोकळा होतो हे मात्र आपल्याला समजून जाईल. बाकी मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या, शिक्षण, पदव्या या गोष्टी तर नक्की चिलखतासारख्या वागवायच्या. व्यावहारिक युद्ध जिंकण्यासाठी संसारात मन आणि माणुसकी हे मात्र महत्त्वाचं आहे. तिथेही मोठेपणाची चिलखत नक्कीच कशासाठी हे मात्र आपण समजलं पाहिजे. आणि नक्कीच कंटाळा ही अजबच चीज आहे, जो एकदा आला की दुसरं काही देखील येत नाही. कंटाळा दूर करण्यासाठी नेहमी तुम्ही मात्र चांगले विचार केले पाहिजे. बाकी आपलाच माणूस आहे, वेळ असते, अडचण असते, विवंचना असते, जातो बोलून माणूस काहीतरी, ते काय मनावर घ्यायचं. म्हणून कोणतीही गोष्ट तुम्ही मात्र मनावर घेऊ नका. बाकी एक ही कथा तर दुसरी अगदीच वेगळी. यशाची एक एक पायरी चढत चढत शिखर गाठणाऱ्या किरणची नक्कीच त्याच्या घराची भिंत अभिमानाने प्रत्यक्ष मिरवणारी होणं. खरंच या नक्कीच घरांच्या अनेक भिंतींना काय वाटत असेल, भिंतींची एक बाजू मालक वेगळा, दुसरी बाजू मालक वेगळा, त्या मालकांच्या स्वभावाप्रमाणे घरांची जडणघडण, प्रत्येकाचे आनंदस्वार, दुःख वेगळं, त्याप्रमाणे ती वस्तू. आणि नक्कीच माणसांनी कसंही वागायचं. अपयश आलं तर नक्की वास्तुदोष, यश आलं तर ते ज्याचं त्यानं प्रत्यक्ष सोबळ हे मात्र आपण समजलं पाहिजे. आणि मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होणार नाही, काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की प्रत्यक्ष बुद्धी काम करायला लागते. निबुद्धी माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा 100% गर्व असतो, ज्याच्या कुवतीप्रमाणे जो तो बुद्धी चालवतो. दृष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो. आणि लबाड माणूस जास्त लबाडीचं मात्र कारस्थान 100% रचायला लागतो. तर सरळ स्वभावाची माणसे जास्त प्रखर, अधिक स्पष्ट वक्ते, अधिक प्रकट 100% बनतात, जे तुम्हाला देखील समजलं पाहिजे. आणि प्रश्न नक्कीच विचारणाऱ्यांना माणसांना उत्तर निवडायचं आणि चॉईस नसतो. असेल ते उत्तर मात्र 100% स्वीकारावे लागते. आणि नक्कीच आपल्या ह्या जगातलं वास्तव्य विनाकारण नाही. आपण कुणाला तरी हवे आहोत या जाणीवेतून प्रत्यक्ष जगावंसं वाटते. हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि एकदा स्वतःला आयुष्याच्या हाती देऊन तर पहा, कारण नक्कीच अस्तित्वावर आपलं वास्तव्य सोपवणं म्हणजे भगवंतांवर विश्वास ठेवणं हेच आहे. आणि आयुष्य हाच खरा भगवंत. म्हणून तुमचं अस्तित्व
नेहमी तुम्ही तुमच्या आयुष्यावर सोपवून द्या आणि तुम्ही फक्त कष्ट करत चला. त्या प्रयत्नांना यश 100% भगवंत देईल. बाकी वस्तू जेवढी सूक्ष्म तेवढी ती स्फोटक. सर्वात सूक्ष्म काही असेल तर ते मनुष्याचे विचारच. म्हणूनच अस्वस्थ आणि उद्ध्वस्त करण्याची त्यांची शक्ती मात्र अफाट असते. म्हणून कधीही तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही विचार जास्तीत जास्त करू नका. बाकी कायम विचारांची भूक असलेली माणसे विचारवंतांच्या शोधात असतात आणि शारीरिक सौंदर्य हे फक्त प्रारंभापुरतं निमित्त ठरतं. प्रवासभर सोबत होते ती फक्त विचारांचीच, हे मात्र तितकंच खरे. बाकी माणसावर फुली मारून त्याला पुसून टाकणं म्हणजे त्या वृत्तीच्या अनुभवाला नाकारणे. अशा माणसाला किती अंतरावून बघायचं हे मात्र ठरवणं नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष फुलातला सुगंध म्हणजे आकाश तत्व का आकाशत का, नक्कीच त्याला अंत नाही. म्हणून सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट मात्र शोधता येणार नाही. म्हणून वाऱ्याचा एक हलका असा झोका मात्र त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत नक्कीच त्यांचं आकाश. वारा म्हणजे जमीन आणि आकाश यांचं मिलन अंकुरित झालं. हा संदेश माणसांपर्यंत प्रत्यक्ष नेणारी दूत एका फुलात मला इतकंच दिसतं, हे देखील तितकंच खरे. शब्द तर भडक नसतो, मागचा भाव मनातील मळमळ हे नक्कीच भडक असते. हे देखील तुम्ही समजलं पाहिजे. आणि एकदा तुम्ही यशस्वी ठरलात की भूतकाळातल्या चुकांची 100% पवाडे होतात. ध्यान देणे म्हणजे साधना आणि ध्यान मागणे म्हणजे 100% संस्कार. आणि जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या गरजा मात्र पूर्ण करतच जगत चला. आणि उच्चाराशिवाय प्रत्यक्ष विचारांचा आकार येत नाही. उच्चारानंतर कृती सातत्य हवं म्हणजे ते एक पद्धतीने सगुण होतात. आणि मित्रांनो, झाडापाना फुलांचा आणि पाऊस थेंबांचा हिसाब कधी ठेवत नाही. गणित पक्क तर माणसांचं 100% असतं. आणि नक्कीच नेहमी तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण जर स्वतःला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळून जातील. बाकी जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी भगवंतांची भक्ती आणि स्वतःवर विश्वास ठेवा. चारित्र्य हनन या विषयात तर आपण चॅम्पियन नक्कीच. का आपण कसं का वापर करतो, आपण सुरक्षित आहोत, सुजान समाजात प्रत्यक्ष वावरतो आणि आपल्या नात्यातल्या मैत्रीतल्या नक्कीच माणसांचे आणि त्याचबरोबर नक्कीच स्वतःची शान आपणच ठेवायची असते. यालाच आकलन आपल्याला कधी होईल हे देखील आपण समजलं पाहिजे. आणि माणसांचं मन मात्र भरपूर चालाक आहे. सल्ला मागण्याकरिता ती सतत माणसे हेरत असतात आणि त्यातला जो सल्ला स्वतःला सोयीस्कर वाटेल तो मात्र ते नक्कीच स्वीकारतात. त्यात प्रत्यक्ष स्वतःच्या स्वार्थांची भर घालून त्या तत्वज्ञान बनवतात आणि स्वीकारलेल्या व्यसनासकट आहे तिथंच राहतात. त्याशिवाय कोणत्या मान्यवर व्यक्तीने मला हे सांगितले याचंही एक पद्धतीचे कौतुक करतात. हेच मोठं सत्य. आणि मित्रांनो, इंद्रधनुष्याचे प्रत्यक्ष 7 रंग हे मात्र प्रत्यक्ष शास्त्रीय सत्य. पण मनाच्या आकाशात नक्कीच आकाशातल्या प्रत्येक 2 रंगात किती छटा असतात ते रंग प्रकट झाल्यावर आपल्याला नक्कीच समजायचं असतं. हे देखील तुम्ही समजून घ्या. बाकी विश्वास गोष्टी नक्की सोप्या करत नाही तर त्या 100% शक्य करतो. म्हणून तुम्हाला नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवून, नेहमी भगवंतांवरती देखील विश्वास ठेवून त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करायचा आहे. आणि असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच तुम्ही ऐकत चला. आणि नक्कीच माणूस ही त्या शक्तीची निर्मिती म्हटल्यावर त्या निर्मितीचं परिपूर्ण आकलन माणसाला कसं होणार. माणसाला जाणून घ्यायचंच असेल तर नक्कीच माणसापेक्षा मोठ्या उंचीवर मात्र नक्कीच तुम्हाला जायला हवं. बाकी आठवणी खरंच चांदण्यासारख्या असतात. कोणती कधी प्रत्यक्ष लुकलुकेल हे मात्र कधी सांगता येणार नाही, हे नक्कीच खरे. बाकी तुम्ही सगळे अपूर्ण आहात. परमात्मा म्हणजे पूर्णत्व, तोच कृष्ण म्हणजे पूर्णत्व प्रत नेणारी एक प्रत्यक्ष शिडी. एक पायरी चढेपर्यंत आपण सगळे श्री अर्जुन संभ्रम जेवढ्यात प्रमाणात जास्त किंवा कमी
तेवढ्या प्रमाणात शिडीच्या पायऱ्या उडी घेण्याचा क्षण म्हणजे प्रत्यक्ष संभ्रम समाप्ती हेच खरं कृष्णत्व. अर्जुनाचा कृष्ण होणं हेच तुम्हाला उत्तम पद्धतीने समजलं असेल. आणि ज्याची सुरुवात ही नेहमी शून्यातून होते त्याला मात्र मुळीच हरण्याची भीती कधीच वाटत नसते. आणि प्रत्येक छोट्या मोठ्या संकटामध्ये नेहमी तुम्ही जर रडत असाल तर नक्कीच आयुष्याच्या या खेळामध्ये अजून तुम्ही भरपूर लहान आहात हे नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. आणि सुख म्हणजे काय, समाधान नक्कीच मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होणार नाही हे मात्र आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. आणि भगवंत म्हणतो मनुष्याने त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलेच होणार आहे हे मात्र गृहीत चलावे, नक्कीच धरून चलावे. बाकीचे मात्र परमेश्वर 100% पाहून घेईल. हा विश्वास जर तुमच्या मनात असला की येणारा प्रत्येक क्षण नक्कीच तुमचा आत्मविश्वासाचा असेल हे मात्र तुम्ही समजलं पाहिजे. बाकी जीवनातील कोणत्याही दिवसाला मात्र मुळीच तुम्ही दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस तुम्हाला आठवणी देऊन जाईल आणि चांगले दिवस तुम्हाला आनंद देतील. वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतील तर अत्यंत वाईट दिवस तुम्हाला अत्यंत भारी शिक्षण आणि अनुभव देऊन जातील हे मात्र नक्कीच खरे. बाकी श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान, झाडालाही कळत नाही कोणतं गळलेलं पान. आयुष्यामधले शोधला तर नक्कीच अर्थ आहे, नाहीतर नुसता आणि नुसतं इथे मात्र स्वार्थ आहे. बाकी चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या उशिरात मिळत असतात. तुम्ही फक्त संयम ठेवा, तुमची पण वेळ लवकरच येणार आहे असं भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतो. आणि नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाच्या वयाप्रमाणे तुम्ही मात्र आदर केलाच पाहिजे, त्या प्रत्येकाला मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून मात्र वापर केलाच पाहिजे, कारण शब्द दवा आहे, शब्द नक्कीच दावा आहे, शब्द प्रत्यक्ष माणुसकीचा ठेवा आहे. आणि नक्कीच माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं मुळीच महत्त्वाचं नाही, तर महत्त्वाचं आहे ते सुंदर नि तितकंच निरागस मन. आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणीच दिसू शकणार नाही हे मात्र नक्कीच खरे. आणि भगवंतांची सेवा करायचीच असेल तर घड्याळ तुम्ही पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव तुम्ही पाहू नका, आणि बाळूमामांचे नामस्मरण करायचे असेल तर मुळीच तुम्ही जागा पाहू नका, हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, बाकी आयुष्यात श्री संत सद्गुरू बाळूमामा या वाक्याचं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नक्कीच जीवनात 2च वाक्य देखील तुम्ही लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ते ईश्वरांची कृपा, आणि मनाविरुद्ध झाले तर ते ईश्वरांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान भरपूर मिळून जाईल. हे फक्त समजण्यासाठी तुम्हाला उत्तम पद्धतीने अजून कार्य केले पाहिजे. बाकी कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल तितके निंदेचे तुम्हाला भय जास्तीत जास्त वाटेल. म्हणून कधीही कौतुकाची किंवा स्तुतीची मुळीच अपेक्षा तुम्ही धरू नका. बाकी काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही, हे नक्कीच खरे. घमंड हा तर अहंकार आहे, त्या ठिकाणी नम्रता मुळीच असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी मात्र मुळीच प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची मुळीच एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता आणि एकाग्रता नसणार नाही त्या ठिकाणी नक्कीच यशही असणार नाही. हे नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष तुमची इच्छा तर पूर्ण होणारच आहे हा विश्वास तुम्ही ठेवा. आणि प्रत्यक्ष उत्तम कर्म आणि प्रत्येक गोष्ट भगवंतांवर निशंक तुम्ही सोपवा. बाकी योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं देईल ज्याची तुम्ही कधीही नक्कीच अपेक्षाही केल्यानुसार नक्कीच केले नसाल. बाकी हसता हसता समोर जा, तू तुझ्या आयुष्याला प्रत्यक्ष तरच नक्कीच घडवू शकाल. तुम्ही तुमच्या भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणारही नाही. आत्ताच हसरा क्षण परत तुम्हाला मिळणार नाही, म्हणून प्रत्येक क्षणात तुम्ही मात्र आनंदी राहायला शिकलं पाहिजे. बाकी शोधणार असाल तर काळजी घेणारा शोधा, कारण तुम्हाला प्रत्यक्ष तुमचा वापर करणारे तुम्हाला शोधत स्वतः तुमच्यापाशी नक्कीच येतील, हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, नेहमी भगवंत म्हणतात
की बाळा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात तुम्ही तुमचा दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने मात्र प्रगतीच्या मार्गावर 100% पोहोचतो. म्हणून प्रयत्न हे आपण जास्तीत जास्त केले पाहिजे आणि नक्कीच संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर किती वाईट परिस्थिती असो 100% त्यामधून भगवंत आपल्याला नक्कीच मार्ग दाखवत असतात. बाकी तुम्हाला तुमच्या नक्कीच आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटत असेल तर तुम्ही एकदा भगवंतांच्या छायेत जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा या संपूर्ण ब्रह्मांडात कोणताच नाही हे मात्र तुम्हाला समजण्यासाठी नक्कीच त्यांच्या भक्तीमध्ये राहिलं पाहिजे. आणि प्रत्येक माणसात देव नक्कीच असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी भरपूर सुंदर उत्तर देण्यात आले. वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद आपल्याला सावलीत बसल्यावरतीच मिळतो. तसेच भगवंत सगळीकडे नक्कीच आहे परंतु त्याचा आनंद आपल्याला फक्त आणि फक्त मंदिरात गेल्यानंतरच उत्तम पद्धतीने मिळून जातो. अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान आहे आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवते हेच परमेश्वर आपल्याला म्हणतात. आणि मित्रांनो, क्षण सुखाचे 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असंच चालायचं. तुम्हाला माणसं भेटतील, रस्त्यात काही हात देतील, त्यांना मात्र सोबत घेऊन चालायचं. तर काही तुमचा हात सोडून तिथल्या तिथं मोकळे होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे असंच चालायचं. घडत नाही तुमच्या मनासारखं म्हणून कधीच रडत नाही बसायचं. दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत मात्र मुळीच बसायचं नाही. प्रत्येकाचा एक दिवस भगवंतांनी ठेवलेला आहे, त्या दिवसाची मात्र प्रयत्न करून आतुरतेने वाट पाहायचं, आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे, इथे असंच मात्र नक्कीच आपण चालायचं. बाकी समाधानी राहण्यातच आयुष्यात सगळ्यात मोठं सुख आहे. जी गोष्ट तुम्हाला भगवंतांनी सध्या दिलेली आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद शोधाल तर तुम्हाला भरपूर जास्त आनंद मिळून जाईल. फक्त तुम्हाला त्यामध्ये आनंद शोधण्यासाठी भगवंतांवरती विश्वास असला पाहिजे की भगवंतांनी जेही मला दिलेले आहे ते मात्र सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ दिलेले आहे अशी नक्कीच विचारसरणी मात्र तुमच्या मनामध्ये सकारात्मक पद्धतीने राहिली पाहिजे. बाकी बाळूमामा नेहमी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो. म्हणूनच तुम्हाला त्यांच्याकडे 4 पावले नक्कीच सकारात्मक ऊर्जेने आणि निस्वार्थ मनाने चालून जायचं आहे. बाकी खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी मात्र अगदी अलगद जवळून निघून जातात. त्याचप्रमाणे जे तुमच्या जवळ आहे त्यावर तेच तुम्ही प्रेमाने मात्र सांभाळायला शिका. मग ती एखादी वस्तू असेल किंवा एखादी माणसं असतील हेच तुम्ही समजलं पाहिजे. आणि भगवंत नेहमी म्हणतात की माणसाला त्याचे भोग हे भोगणं संपवावे लागतात, ते मुळीच टाळता येणार नाहीत. कारण तो त्यांच्या कर्माचा नक्कीच एक हिशोब आहे. म्हणून नेहमी उत्तम कर्म तुम्ही मात्र केले पाहिजे. बाकी तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसते ते सत्य तर आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही करा. खरं सत्य त्यामध्ये लपलेलं आहे हेच परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणत असतात. दुःख देणारे खूप आहे पण आईच्या मायेने जवळ घेणारे फक्त आणि फक्त नक्कीच बाळू मामाच आहेत, हे मात्र नक्कीच खरे. बाकी इतकं प्रामाणिक आयुष्य जगा की स्वतः भगवंतांनी तुमच्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टींची कल्पना जरी तुम्ही तुमच्या मनात केली तरी प्रत्यक्ष ती गोष्ट अलगद भगवंतांनी तुमच्या ओंजलीत एका क्षणी टाकली पाहिजे. एवढं मात्र नक्कीच उत्तम आणि प्रामाणिक नक्कीच तुम्ही तुमचं आयुष्य जगलं पाहिजे. आणि नक्कीच भगवंत म्हणतात, का एवढा चिंता करतोस, मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर, चांगले कर्म कर आणि माझे नामस्मरण कर. मी तुझ्या जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढंच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा कधीही फुकट जाणार नाही. एवढं मात्र नक्कीच तुम्ही स्मरणात धरलं पाहिजे. बाकी उपयोग करून घेणारे खूप भेटतील, परंतु उपयोग पडणारे तुमच्या नक्कीच हाताच्या बोटावर
मोजता येतील इतकेच असतील. वेळीच माणसं ओळखायला मात्र शिकलं की नक्की पश्चातापाची वेळ मुळीच तुमच्यावर येणार नाही, हे नक्कीच खरे. आणि मित्रांनो, सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही तुम्हाला भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही तुम्हाला द्यावे लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता मात्र येणार नाही जगात. जीवनात यश हवेच असेल तर संकटांना मात्र नक्कीच तुम्हाला सामोरे जावे लागेल. बाकी विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा विचार प्रत्यक्ष प्रयत्न करण्यात तुम्ही मात्र तुमचा दिवस घालवला पाहिजे. कारण विचाराने माणूस पूर्णत्व खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर 100% पोहोचतो. आणि माणूस किती किमतीचे नक्कीच कपडे वापरतो यावरून मुळीच त्याची किंमत ठरत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. प्रत्यक्ष चांगली माणसं तुमच्या जीवनात येणं हा तर तुमच्या भाग्याचं असतं आणि त्यांना तुमच्या जीवनात जपून ठेवणं हे नक्कीच तुमच्यातील एक मोठी योग्यता आहे. हे देखील तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने समजून आयुष्य चला. बाकी भक्ती तर सर्वच करतात, परंतु भक्त प्रल्हादासारखे आणि श्री मीराबाई सारखा नक्की स्वतःला संपूर्ण समर्पित भावनाने भक्तीत जे झोकून देतात, प्रत्यक्षात त्यांना मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येत असतो आणि नेहमी येत राहील असेच परमेश्वर आपल्या नक्कीच भक्तांना म्हणतात. आणि जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर अगदी मनापासून विश्वास ठेवेल त्या व्यक्तीचे परमेश्वर कधी वाईट होऊ देणार नाहीत, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, समुद्रात किती मोठे वादळ झाले तरी समुद्र कधीच आपली शांतता मुळीच सोडणार नाही. तसंच तुमच्या मनात किती वाईट विचारांचं वादळ जरी सुरू असलं तरी तुमचं मन कधीही विचलित मात्र तुम्ही मुळीच होऊ देऊ नका. आणि भगवंत म्हणतात, नको होऊ तू उदास, मी आहे तुझ्याच आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे फक्त आणि फक्त तुझाच विश्वास. ध्यानी ध्यास मनी आस, सदैव आहे तुझाच भास. दूर असो की आसपास चिंतनी जपतो, श्री संत सद्गुरू बाळूमामा. तुझ्या नामाचा मी प्रवास, होणार नाही कधीच अनर्थ. जर सोबत असेल तुमच्या परमार्थ आणि तुमच्या अंतःकरणातला भाव जर तुम्ही चांगला ठेवून भगवंतांची सेवा कराल आणि चांगले कर्म करून प्रयत्न कराल तर येणाऱ्या काळात तुम्हाला मिळणारे यश तुमच्या मनापेक्षा मोठं असेल, हे मात्र नक्कीच खरे. बाकी भगवंत तर स्वतः नेहमी म्हटलेच आहे, ते म्हणजे माझे नामस्मरणारे संकट याचे थांबणार नाहीत. कारण प्रत्यक्ष संकट अडचणी हा तर जीवनाचा भागच आहेत, पण माझे नामस्मरण तुमच्या संकटांचं ओझे इतकं हलकं करेल की ते तुम्हाला फुलाप्रमाणे 100% भासतील. हेच भगवंतांच्या नामस्मरणाची एक मोठी सत्यता आहे. बाकी योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हीच खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे. आणि मित्रांनो, नेहमी निश्चिंत राहा, काळजी घ्या असं सांगण्याऐवजी निश्चिंत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारा भेटायला देखील नक्कीच नशीब लागतं. बाकी वेळ आज वाईट आहे, उद्या नक्कीच चांगली येईल. वेळच तर आहे, ती बदलून नक्कीच जाईल. फक्त ती वेळ बदलण्यासाठी वेळेला मात्र वेळ द्यावा लागतो, हेच मोठं सत्य. आणि मित्रांनो, आपण श्री संत सद्गुरू बाळूमामांवर विश्वास ठेवतो, हेच खूप महत्त्वाचे आहे. परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री संत सद्गुरू बाळूमामा नक्कीच आपल्या प्रार्थनांवर आणि नक्कीच विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतील, एवढं मात्र आपण नक्कीच उत्तम राहिलं पाहिजे. बाकी दे भिरकावून तू भीती, तुझाच तूच रे सारथी. देईल भगवंत भरपूर तुला, फक्त साफ ठेव तू तुझी नाते. आणि ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी तर स्वतःहून तुमच्याकडे येतातच. हा तर निसर्गाचा एक मोठा नियम आहे. म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याचीच तुम्ही फक्त मनापासून तयारी करा. बाळूमामांचे नाम स्मरण करा. एकदा का तुम्ही प्रत्यक्ष तयार झालात की त्या गोष्टींना मात्र तुमच्या आयुष्यात यावेच लागेल आणि भगवंत त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच आणेल. फक्त त्या गोष्टीसाठी तुम्हाला मात्र सातत्याने नक्कीच प्रयत्न करावे लागतील. आणि प्रेमाने जोडलेली 4 माणसं आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ असेल तोच खरा आपण
श्रीमंत मात्र समजावा. बाकी या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची एक मोठी पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्म समोर असणे हे नक्की सोपं नाही. म्हणूनच पूर्ण पुण्याई होत्या गाठी, म्हणूनच झाल्या मामाच्या भेटी. अंतिम सत्य म्हणजे फक्त आणि फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामा हे स्मरणात ठेवून नेहमी आपण त्यांचे निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती केली पाहिजे. बाकी सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच तुम्हाला तुमच्या सर्व दुःखांसाठी कारणीभूत ठरून जातो. यामुळे सर्वांनी हे मनी ठासावे की करता आणि करविता तूच एक भगवंत आहे. म्हणून तुम्ही नेहमी उत्तम कर्म करा, ते उत्तमच देतील. बाकी झुकून मस्तक तुझ्या पावली, नाम घेतो तुझे नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळूमामा. वर्धस्त लाभ तुझे सर्वांशी, सुखी ठेव सदैव आम्हा सर्व लेकरांशी. आणि नक्कीच आपली वाटणारी सगळीच माणसं ही तुमची कधीच नसतील. म्हणून डोकं टिकवण्याकरिता योग्य पाय तुम्ही मात्र निवडलं पाहिजे आणि रडण्याकरिता योग्य खंदा नक्कीच तुम्ही निवडायला शिकलं पाहिजे. आणि मित्रांनो, 100 वर्ष तपश्चर्या करून श्री शंकरांना एक एक शिर अर्पण करणारा लंकाधिपती असतो, तर तुळशीच्या पानावर देवताला जिंकणारीही असतातच. म्हणूनच तुम्हाला त्यातील गोष्ट समजून घेऊन भगवंतांची प्राप्ती कशी करायची असते हे तुम्हाला समजून घ्यायला हवं. बाकी स्वतः यशस्वी होण्याकरिता कधीच कोणाला मागे मात्र तुम्ही खेचू नका. जो स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही मनाचा नेहमी विचार करतो त्याच्या पाठीशी भगवंत मात्र नक्कीच असतो. बाकी भगवंत तर म्हणतातच की मी कधीच कुणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तींचे विचार, व्यक्तींचे व्यवहार आणि व्यक्तीचे कर्मच त्यांचं नशीब नक्कीच लिहित असतात. हे देखील आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद तुमच्या मनामध्ये मात्र भरपूर प्रमाणात असली पाहिजे. आणि वेळ किती वाईट असू द्या, संकट किती मोठं असू द्या, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत. मग तुझी नक्कीच नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही, हेच आपल्याला भगवंत नेहमी म्हणतात. आणि स्वतःच्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच तुम्ही विश्वास ठेवायला शिका, कारण योग्य वेळ आली की भगवंत इतकं देणार, मागायला मात्र काहीच उरणार नाही. हेच मोठे सत्य. बाकी माणूस एकदा भगवंतांना म्हणाला, तुझे रूप धरणीवर कुठे दिसेल. प्रत्यक्ष देव म्हणाला माणसाला, ते म्हणजे एकदा आई बापांच्या तू नक्की चरणी माथा ठेव, माझे रूप त्यातच तुला मात्र दिसून जाईल. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची नक्कीच सीमा मात्र आपण ठेवली पाहिजे. बाकी तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे हे संपूर्ण गृहीत ठरून नेहमी तुम्ही भगवंतांची भक्ती करा आणि चांगले कर्म करा. योग्य वेळ आल्यानंतर उत्तम गोष्टी मिळून जातील. आणि विश्वास ठेवा, ते म्हणजे बाळूमामांच्या योजना या सर्वोत्तम असतात. कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा शांतपणे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आपल्या भक्तांसाठी काहीतरी उत्तम कार्य करत असतात. फक्त तुम्हाला विश्वास मात्र जास्तीत जास्त ठेवायचा आहे. बाकी कोणतंही कारण नसतो. रागावू नका, चिडू नका आणि मोठ्यानेही तुम्ही बोलू नका. नेहमी तुम्ही तुमचे मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे त्यामध्ये प्रचंड जास्त सामर्थ्य आहे. म्हणून तुम्ही विचार योग्य करा आणि योग्य पद्धतीने स्वतःवर देखील विश्वास ठेवा. बाकी भगवंतांनी दिले त्यातलं थोडंसं इतरांनाही नक्कीच आपण देऊन पाहावं. देव होता आलं नाही तरी चालेल, माणूस मात्र नक्कीच आपण होऊन न जावं. आणि मित्रांनो, जी झुंज तू खेळत आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिऊ नकोस, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. आणि मित्रांनो, निस्वार्थपणे जिथे पाहून भावना व्यक्त करू शकतो आणि जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते, ते स्थान म्हणजे नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे दरबार आहे. बाकी तक्रार नाही, धन्यवाद. शिकलो तुमच्या संगतीत भगवंत
नम्र राहायला शिकलो. पूर्वी कोणी आमच्यावर टीका केली, तिरस्कार केला तर मग नक्कीच आमचे मन नाराज व्हायचे. आता नक्कीच तुमच्या इच्छेत इच्छा मिळून आम्ही मात्र प्रत्येकजण नक्कीच आनंदात राहायला शिकलो. आणि मित्रांनो, तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी इतका वेळ द्या की इतरांचे दोष पाहण्यासाठी तुम्हाला मुळीच वेळ मिळणार नाही. बाकी शिखरावर तुम्ही जरूर जा, परंतु जगाने तुम्हाला पाहावे यासाठी नव्हे, तर तुम्हाला जग पाहता यावे यासाठी नक्कीच तुम्ही मात्र शिखरावर जायला पाहिजे. आणि घरातून बाहेर पडताना म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा नक्कीच माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर तुम्ही तुमचे दुःख भगवंतांना सांगा, मला पोटाशी धरा. बाकी तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, प्रत्यक्ष श्री संत सद्गुरू बाळूमामा माझं तुमच्यावर खूप नक्की श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, गुरुमाऊली माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकलं तेव्हा म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा मला नक्कीच तुम्ही क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना बाळूमामांविषयी कृतज्ञ व्यक्त करा आणि म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा नक्कीच तुमच्या मायेचे उपदार पांघरून माझ्यावर नक्कीच घाला. हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तमपणे समजलं पाहिजे. बाकी नेहमी ठाम राहायला शिका. निर्णय जरी तुमचा चुकला तरी मुळीच हरकत नाही. स्वतःवर जर तुमचा विश्वास असला की आयुष्य कुठूनही प्रत्यक्ष तुम्हाला आयुष्याची सुरुवात 101% करता येते. बाकी नेहमी म्हणतात, भगवंत तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू दे, फक्त तू थोडा धीर धर. काही अंतरावर तुला श्री संत सद्गुरू बाळूमामा या नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकदा तू त्यांच्यावर विश्वास ठेवून निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती कर. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, काही झालं तरी कधीच आयुष्यात खचू नका. आणि ईश्वरांच्या समीप पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ईश्वरांचे नामस्मरण करणं आहे. आणि तुमची इच्छा तर नेहमी पूर्ण होणारच आहे, हा नक्कीच तुम्ही विश्वास ठेवून प्रत्यक्षाने जे जे घडत आहे ते संपूर्ण काही भगवंतांच्या इच्छेद्वारे घडत आहे हे संपूर्ण गृहीत धरून तुम्ही मात्र चालले पाहिजे. मला तुम्हीच नक्कीच तुमची खूप गरज आहे भगवंत. मला गतीचे एकटं सोडू नका. माझे सर्वस्व फक्त आणि फक्त तुम्हीच, असं मात्र आपण प्रत्यक्षाने भगवंता चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे. आणि दुसऱ्यांचं अस्तित्व पायाखाली तोडून स्वतःचं स्वप्न कधीच पूर्ण मात्र होणार नाही. आणि मित्रांनो, नक्कीच श्री संत सद्गुरू बाळूमामा हे नाव ऊर्जावान प्रत्येकाला बनवते. आणि नेहमी आपल्याला श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नामस्मरण आपण केलो तर हरलेल्या जीवाला 101% धैर्यवान बनवते. हे नक्कीच अनुभव मात्र तुम्हाला घ्यावे लागतील. बाकी तुमच्या मदतीला भगवंत सांगून नाही, न बोलता धावून येतील. फक्त तुमचा मात्र त्यांच्यावरती निस्वार्थ मनाने नक्कीच विश्वास असला पाहिजे. आणि प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं ओझं आहे. कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मुळीच ती तुम्ही कधी मिरवू नका. आणि नक्कीच नसताना मात्र कधीच तुम्ही खचू नका. अस्तित्वाने तुझ्या लाभला आयुष्याला अर्थ, तुझ्या नामस्मरणाशिवाय वेळही जाते व्यर्थ. या प्रत्यक्ष पामराचे तुझ्यावर रुसणं असते निर्थक. उमगले महत्त्व मुखी घेता श्री संत सद्गुरू बाळूमामा. बाकी मित्रांनो, कर्म प्रामाणिक असतील तर नशीबच नव्हे तर परमेश्वर देखील तुम्हाला प्रत्येक अडचणीमध्ये 101% साथ देतो. हे मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी वेळ किती वाईट असली तरी, परिस्थिती किती डामडोळ असली तरी, काळजात प्रत्यक्ष बाळूमामांबद्दल प्रेमशक्तीच असेल तर एक दिवस ना एक दिवस विजय नक्कीच भगवंत तुमचा करेल. आणि नियत किती चांगली असू द्या, ही दुनिया नक्कीच तुम्हाला तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवून जाईल. आणि तुमचा दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर मात्र तुमची नियत ओळखूनच तुम्हाला नेहमी फळ देत असतो. हे नेहमी स्मरणात देऊन नक्कीच तुम्ही चांगले कर्म करा. आणि नेहमी श्री संत सद्गुरू बाळूमामांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच तुम्ही ऐकत चला. आपण भेटूया
पुढील एका संदेशाद्वारे. नक्कीच हा संदेश प्रत्येकाला शेअर करा आणि आत्ताच आपल्या या संदेशाला एक लाईक करा.